यानंतर एक महत्त्वाची बातमी येते, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची बातमी आहे। यामध्ये पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। एसआयटीचं पथक दिशा सालियनच्या घरी दाखल झालेलं आहे। या घडीची आपण मोठी बातमी बघतोय, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची बातमी आहे आणि यामध्ये आता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। एसआयटीचं पथक दिशा सालियनच्या घरी आता दाखल झालेलं आहे। दिशाच्या घरातील पुरावे तपासण्याचं काम आता सुरू केलेलं आहे। पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेले आपल्याला बघायला मिळत आहे। एसआयटीचं पथक दिशा सालियनच्या घरी आता दाखल झालेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निखिल। एसआयटीचं पथक दिशा सालियनच्या घरी दाखल झालेलं आहे, काय बातमी समोर येते? नक्कीच अमित, पाहायचं झालं तर दिशा सालियन केस प्रकरणामध्ये आहे ती एसआयटी स्थापन केल्यानंतर पुन्हा या प्रकरणाचा संपूर्णपणे आहे तो सखोल चौकशी पोलिसांच्या माध्यमातून केली जाणार आहे। दिशा सालियन प्रकरणामध्ये याआधी देखील त्यांच्या कुटुंबियांचा हा संपूर्णपणे जबाब घेतलेला होता। त्यानंतर कोर्टामध्ये प्रकरण गेल्यानंतर हे त्या ठिकाणी संपण्यात आलेलं होतं, परंतु ह्या केसमध्ये उलगडा करण्यासाठी अधिकची चौकशी व्हावी असं आता दिशा सालियनच्या कुटुंबियांनी पोलिसांना विनंती केलेली आहे। त्याच माध्यमातून ही संपूर्णपणे आता चौकशी आहे ती पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात। या प्रकरणात जेवढे काही जे पुरावे आहेत ते पुन्हा एकदा तपासले जातील। ज्यांचा जबाब आहे त्यांचे जे साक्षीदार आहेत त्यांचा पुन्हा एकदा जे जबाब आहे तो या ठिकाणी नोंदवला जाईल आणि त्याच अनुषंगाने हा संपूर्णपणे तपास दिशा सालियनच्या प्रकरणात एसआयटी जी स्थापन केली आहे त्या एसआयटीच्या माध्यमातून करण्यात येईल। आता जे काही नव्याने आरोप होत आहेत त्यामध्ये नितेश राणे असतील किंवा अन्य कोण जे आरोप करत आहेत त्यांच्या माध्यमातून देखील हा जो दबाव आहे तो नोंदवला जाईल। कारण ह्या प्रकरणामध्ये दिशा सालियनच्या कुटुंबियांनी ती पुन्हा मागणी केलेली आहे की हा पहिल्यांदा आहे ते आम्हाला आत्महत्या वाटलेली होती, परंतु जे काही अजून पुरावे पुढे येतात त्या अनुषंगाने हा कुठेतरी घातपात असल्याचं देखील दिशा सालियनच्या कुटुंबियांचं एक म्हणणं आहे। त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून आज दिशा सालियनच्या घरी आहे ती पुन्हा चौकशी करण्यात आलेली आहे आणि जे नवीन पुरावे आहेत ते काही मिळतात का हे देखील पोलीस तपासतील। नक्कीच यापुढे काय घडामोडी घडतात हे सुद्धा पाहावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।